तर हा बघा बारीकसा धूर तुम्हाला दिसेलच, असा धूर तयार होतो. तर आता उद्यासाठी आपल्याला 3 किलो केकची ऑर्डर. तर बघा ही या केकला माझ्याकडून मिस्टेक झाले. थांबा, मी कुठे घेताय, थांबा जरा. कशी धावते व्हिडिओ मध्ये यायला नको म्हणून. ते आईच्या ब्लाऊजचं कटिंग चाललेलं आहे आणि ते आता मी बघायला बसले. आपण जे मिश्रण तयार केले त्याचा टोप ठेवून घ्यायचा आणि त्या टोपावरही एक झाकण ठेवायचं आणि नंतर ह्याच्यावरही झाकण. आज मी इथं पनीर टिक्क्याची रेसिपी बनवणार आहे. आमच्यात पनीर सगळ्यांना खूपच आवडतं. जरा म्हणजे तुमच्याबरोबर ती रेसिपी शेअर करावी, कसा मी पनीर टिक्का बनवते ती. पनीर बनवण्यासाठी इथं मी पनीर टिक्का मसाला वापरणार आहे हा, आणि आमचा घाटी मसालाही थोडासा वापरते मी. पहिल्यांदा तर इथं मी अर्धा किलो पनीर घेतलेलं आणि ते मी तव्यात असं थोडंसं तेलाचे धार सोडून भाजून घेतलंय. कारण हे विकतचं सुट्ट पनीर तळायला लागलं ना की तेलासंग खालीच बसतं, म्हणून मी कायम अशी जरा तव्यात त्याला भाजून घेते. आणि त्या पनीरसाठी हा मी मसाला तयार केलेला आहे. काजू, टमॅटो, आलं, लसूण आणि कांदा. आईसाठी आमच्या ब्लाऊज शिवायचे आहेत. साध्या ब्लाऊजचं कटिंग एवढं काय मला जास्त जमत नाही. आणि आमच्या माळ्यावर धनश्री नवीन राहायला आली आणि तिचं मिशनचं काम वगैरे शिकलेलं आहे. आणि तिला मी म्हटलं माझ्या आईच्या मापावर मला कटिंग करून दे, त्याच्यासाठी ते आलेलं आहे. बघा इथं मी दाखवते तुम्हाला. ही सगळ्याला सपोर्टिव्ह एकदम. हाय कर. हे बघा आईच्या मापावर कटिंग करून देत्या. प्रत्येकाच्या कामाला तत्पर असते. नवीनच आलेले आमच्या माळ्यावर. तर ते आता ही आईच्या ब्लाऊजवर मला कटिंग करून देत्या, पेपर कटिंग. पनीर बरोबर ही साधी डाळ बनवलेलं आहे, वरण. आणि एकदम साधं नुसतं लसणाची फोडणी टमॅटो वगैरे घालून साध्या पद्धती बनवलेली डाळ आहे ती. मस्त रंगले ही बातच आलेलं आहे. पनीर टिक्का करायचा आहे, त्याच्यासाठी मी कांदा आणि शिमला मिरची या डाळीत घेणार आहे. तुम्हाला आता माझ्या आजूबाजूचा कालवा ऐकायला येत असेल तर त्याच्याकडे आता दुर्लक्ष करा. मी रेसिपी करते ना त्याच्याकडे लक्ष द्या. तुम्हाला दाखवते मी कालवा दाखवला तिकडे कांदा. तर हे बघा पनीर टिक्क्यासाठी मी हा कांदा असा चौकोनी असा कट केलेला आहे. शिमला मिरची असा कट केलेला आहे स्क्वेअर मध्ये. हा बघा उभा. आणि तो आता इथं मी गॅसवर भाजणार आहे. असं काय म्हणतात ह्याला, तंदुरी काय म्हणते ते, कसं पनीर पाहिजे ना. घे पनीर, धर हे घे पनीर. छान 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 ना केलं त्या दिवशी वयला. तर अशा प्रकारे मी भाजून घेतलेला आहे पनीर टिक्क्यासाठी. मी बोलू काहीतरी बनवते मसाला लावून. या विकतच्या पनीरचं आपल्या काय होतं माहिती, तळाय गेलं की खाली तेलात बसते, म्हणून मी तव्यावर भाजते. तेल नेरलेच्या तव्यावर तर अजिबात म्हणून तर मी असं भाजते त्याला. ते बनवण्यासाठी इथे मी तेल 4 तळ्या घालणार आहे, कारण पनीर जास्त आहे. आपलं अर्धा किलो पनीर आहे. आधी मी तेलात जिरं टाकले. ते जिरं चांगलं तडतडलं की हा मसाला घालणार आहे. आणि हा मसाला मी सगळा भाजून बारीक केला आहे, त्यामुळे जास्त वेळ भाजत बसायला लागत नाही. आई आमची पनीरची भाजी खूपच चांगली बनवते. सगळं जेवणच तिचं एकदम भारी बनवते. पण त्यातल्या गावाला सुद्धा पनीरची भाजी तिने केलेली सगळ्यांनीच आवडते. पण ही जरा माझ्या पद्धती आहे. तिची पद्धत तुम्हाला मी पुढच्या वेळी नक्की दाखवून घेत आहे. पर्यंत तिने केले ना ते तुमच्यावर शेअर करेन. आता तेल सुटलंय बघा. आता भारीपैकी चटणी बिटणी भाजली, मसाला भाजला म्हणजे मस्त लागतं. मग आपली आजी नाही पाण्यातच मसाला काढला तो टाकते त्यात. आता तो जरा भाजायचा. फिर आता सुरू होईल.
लय हलवू नको आता पनीर. काय झालं सांगायला. पाणी जरा थोडा वेळ आता कडून देणार आहे. पुन्हा एक जीव झाला की पिठलं चांगलं म्हणजे खूप चांगलं लागतं. मग थोडा वेळ कडू दे. हा माहिती. ओ थांबा, मी मला कुठे घेताय, थांबा जरा. बघा कशी धावते व्हिडिओ मध्ये यायला नको म्हणून. का ग व्हिडिओ मध्ये काय भीती वाटते का काय तुला? हा इकडे बघ. नाही हो. हाय थांबा. हाय हाय. तर इथे आईच्या ब्लाऊजचं कटिंग चाललेलं आहे आणि ते आता मी बघायला बसले. 1 इंच वाढवलाय. हा तो आता तुम्ही दाखवा ब्लाऊज. ओके. आणि त्यांना कसं बसतोय ते सांगा, कारण मी हा, प्रॉपर चालेल. हे माप नाही घेतलंय. हम्म. मी थोडस माझ्या मनाने घेतलंय. हो का? हा पूर्ण हे नाही घेतलंय. चालेल. थोडस ऍडजस्ट केलंय, कारण हा ब्लाऊज घालून घालून ना विरलाय. विरलाय मोठा तर. झालाय हा वापरून वापरून. त्याच्यामुळे थोडी साईज कमी घेतली आणि 2 इंच मार्जिन घेतलंय. आईची मी धुरी देणार आहे पनीरला. मी गावावरूनच कोळसे वगैरे आणून ठेवली ती, म्हणजे मागवली ती. तर हा कोळसा मी इथं वाटीत ठेवलाय. त्याच्यावर 1 चमचा तूप, दाखवते की. तर हा बघा बारीकसा धूर तुम्हाला दिसेलच, असा धूर तयार होतो. म्हणून असं 5 मिनिटासाठी आता हे असंच घट्ट झाकण ठेवायचं त्याच्यावर, म्हणजे पनीरला एकदम भारी चव लागते. पनीर टिक्क्याला खास करून असं करायचं. गावावरून ही चिकाची बाटली आलेली आहे, तर मी तुम्हाला दाखवली होती. जर हा मी 2-3दा बनवलेला आहे आणि आता पण बनवणार आहे, तर म्हटलं तुमच्यावर जरा रेसिपी शेअर करावी. तर ह्याला आमच्याकडे गावाला तर चिक म्हणते ती, काही जणांच्याकडे कच्चं दूध म्हणते ती. खरवीज ह्याचा बनवायचा आहे, चिक म्हणते ती. कच्चं ग आपण चिक म्हणतो ना आपल्या इकडं. हा तर काही काही जणांच्याकडे कच्चं दूध म्हणते. आता इथं डेअरीत भेटतो ना, तर तिथं म्हणते ते कच्चं दूध. तर आता पुण्यावरून माझ्या बहिणीचा मुलगा आलेला आहे. आता आम्ही तर हा बनवून खाल्लेला आहे, पण त्याच्यासाठी मी अर्धा लिटर दुधाचा बनवणार आहे. तर थोडक्यात तुमच्यावर पण ही रेसिपी मी शेअर करते. आता जेवण तर झालं, त्याच्यासाठीच आईसाठी त्याच्यासाठी पनीर वगैरे सगळं बनवलेलं आहे. आणि तो आता गेलाय खोपोलीला कार्यक्रमासाठी. तिथून आल्यानंतर त्याला मी म्हटलं मी तुला खरवसुद्धा बनवून ठेवते, तर तोच मी आता बनवणार आहे. तर मी तुम्हाला त्याची रेसिपी पण दाखवते. तर इथं बघा, आधी सगळ्यात आधी मी इथं पाणी गरम करायला ठेवते. उकळलेल्या पाण्यात खरवस ठेवला ना की पटकन शिजतो. परत पाणी ही कडोपर्यंत आपण इकडे तयारी करोपर्यंत हे मी पाणी तापायला इथं ठेवते. तर इथे हा खरवस बनवण्यासाठी मी अर्धा लिटर दूध घेतले. आणि हा आपला गावचा असल्यामुळे एवढा जरी घातला अर्धा लिटर दुधात तरी खूपच चांगला, एकदम चांगला खरवस तयार होतो. आम्ही चिक वाटला आणि त्यासाठी साखर बारीक करून मिक्सरला घेतली. वेलची पावडर, साखर विरघळेपर्यंत एकसारखं हलवून घ्यायचं याला, म्हणजे साखर खाली तळाला राहत नाही. तर खायचा भाग नुसता गोड होतो, वरचा असा कमी गोड लागतो. मग कारण ह्याला आपण पाण्यात उकळत ठेवतो. आता इथं बघा हे आपलं पाणी उकळलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ही जरा मी लिंबूची फोड टाकते, म्हणजे टोप काळा होणार नाही. आणि त्याच्यातच आता हा आपण जे मिश्रण तयार केले त्याचा टोप ठेवून घ्यायचा आणि त्या टोपावरही एक झाकण ठेवायचं आणि नंतर ह्याच्यावरही झाकण. आता 15 ते 20 मिनिटं बघा ह्याला असाच शिजून द्यायचा फास्ट गॅसवर. तर आता उद्यासाठी आपल्याला 3 किलो केकची ऑर्डर चालू आहे ना, तर त्याच्यासाठी हा मी बेस घालत आहे. हा टोप आपला 9 इंचीचा आहे. त्याच्यात हा मी खायचा बेस ट्रिपल टियरचा केक आहे आपला 3 किलोचा. आणि त्याच्यासाठी हा पहिला बेस मी शिजवत आहे. आणि त्यासाठी मी त्याच्यासाठी इथे मी 500 ग्रॅम प्रीमिक्स घेतले. ह्या टोपात मिश्रण घालणार आहे, कारण एवढा मोठा बेस तर माझ्याकडे नाही. ह्या प्रीमिक्स मध्ये मी 2 मोठे चमचे तेल घातलेले आहे.
डॉल केकच आहे आपला. व्हिडिओ बघूनच कस्टमरने नवीनच ऑर्डर दिलेला आहे. म्हणजे पहिल्यांदाच माझ्याकडे ऑर्डर आलेले. बाळाचा त्यांच्या पहिलाच वाढदिवस आहे मुलीचा. तर हा पहिला बेस मी शिजत घातलेला आहे. अजून आपल्याला 2 बेस शिजवायचे. उद्या संध्याकाळची ऑर्डर आहे ही. मग आज जरा तयारी करून ठेवायची म्हणजे उद्या पटकन केक तयार होईल आपला. तर इकडे आता मी बेस शिजत घातलेला आहे. तिकडे सगळ्यांना जेवाय वाढून घेते. तरी बघा आता सगळी पंगत मांडायची सुरुवात केलेली आहे. हे सगळं घेऊन ठेवलेलं आहे. आता मी जेवण वाढते सगळ्यांना. तर हा इथे आपला हा खरवस शिजून तयार झालेला आहे. एकदम घट्ट असा. अर्धा लिटर दुधामध्ये बनवला आहे मी. फक्त ह्याच्यात वेलचीच टाकलेले आहे. मस्त तयार झाला आहे. तर हे बघा आत्ताशे आपले इथे बेस शिजवून झालेले आहेत. तिन्ही ट्रिपल ट्रियलचा केक आलेला आहे. आणि ऑर्डर जरा उशिराच आल्यामुळे बराच वेळ लागला बेस वगैरे शिजवायला. लवकर ऑर्डर आले असते तर लवकर शिजवले असते. हा बघा आता झाले आहेत आपले 1:15 वाजला 3 बेस शिजायसाठी. आता इथे मी गनाश पण बनवायला घेतले म्हणजे उद्याचं काम जरासं हलकं होईल. सकाळी लवकर उठून मग क्रमकोट वगैरे केकला करून ठेवायचं. आता इथं आपलं गनाश बनवून झालेलं आहे. बेस शिजून झालेले आहे. तर आता मी झोपणार आहे. आता वाजला आहे 1 बघा. तर आता सकाळ पण लवकर उठायला पाहिजे आणि यांना क्रमकोट वगैरे करून, कारण उद्या संध्याकाळी 7 वाजता ही ऑर्डर द्यायची. आणि अजूनही आपल्याला एक अर्धा किलोची ऑर्डर आलेली आहे. ते आता सकाळच बेस वगैरे शिजवणार. तर चला आता उद्याच मग. शुभ सकाळ. तर बघा सकाळचे आता 4:45 झाले. केकला क्रमकोट वगैरे करायचं आहे म्हणून मी लवकर उठले. आता आंघोळ वगैरे झाल्या. स्वतःसाठी चहा ठेवला इथं. म्हटलं पटकन आता क्रीम करून केक क्रमकोट वगैरे करून ठेवावं. परत अजून कामवाल्यांचे डबं वगैरे करायचं आहे. ती 1 7ला जाते, ती 1 9ला जाते. ती मुलगा जातो तो काही डबा नेत नाही. पण त्यांच्या डब्याच्या टायमिंगपर्यंत मला केकला क्रमकोट करून ठेवायचं आहे. आणि केक मोठा असल्यामुळे ते चांगलं सेट पण झालं पाहिजे ती. म्हणून मी 4:30चा गजर लावला होता. आंघोळ वगैरे सगळं झालेलं आहे. चहा पिऊन आता क्रीम वगैरे बनवून केक क्रमकोट करायला घेणार आहे मी. तर हे बघा आपले 2 बेस आहेत 1.5 किलोच्या केकसाठी. ह्याच्यावर आता मी हा बेस असा चिटकवून घेणार आहे म्हणजे बेस मजबूत होतो ह्याच्यामुळं. आता तिकडे तो बेस चिटकोपर्यंत चांगला इकडे मी 1 किलोच्या बेसवर छोट्या केकचे क्रमकोट करून घेणार आहे. 6:20 झाले. त्याने आत्ता बघा सगळे आपले केक क्रमकोट करून झाले. ते सगळे म्हणजे 3 केक आपला ट्रिपल ट्रियलचा केक आहे. तर हा आपला सगळ्यात वरचा बेस आहे. हे 2 मधला आणि वरचा हा सगळ्यात खायचा बेस. तर हे असे सगळे तिन्ही क्रमकोट करून आता 6:15 झाले आहेत. मस्तपैकी आपला खरवीज बघा कसा तयार झालेला आहे गावचा चिक असल्यामुळं. तर बघा ही या केकला माझ्याकडून मिस्टेक झाली. हा आपण 9 इंचीच्या बेसमध्ये शिजवलाय. तर हा मला 5 इंचीच्या बेसमध्ये शिजवायचा होता 6 इंचाच्या. तर हा शिजवला आहे मी 8 इंचाच्या. त्यामुळे ह्या केकच्या लेवलला हा केक तयार झालेला आहे. आणि केक वाजवायला मी भरपूरच आहे. मग आता ह्याला मी कट करून शेप देऊन ह्याच्या मापावर बसण्याजोगा बनवणार आहे. तर हा आहे आपला चॉकलेट फ्लेवरचा 1/2 किलोचा केक. आणि ही ऑर्डर आता कंप्लीट झालेली आहे. आता आपल्याला ट्रिपल टियरचा कंप्लीट करायचा आहे. तर हा आहे कस्टमरने पाठवलेला फोटो. हा तसाच बनवण्याचा प्रयत्न केलाय. तर हा आपला 3 किलो डॉल केक तयार झालेला आहे. तर तुम्हाला कसं वाटतंय कमेंट करून नक्की सांगा.